Today we have to learn difference between cost accounting and managerial accounting. Managerial accounting is also the part of the financial accounting which is developed as per the requirement of the business concern and situation. It is also the advanced version of the accounting which gives the guideline to the management regarding various aspects or situations and making the decisions helpful to the management. Now we have to study the difference between cost accounting and management accounting. First, objective. The main objective of cost accounting is to assist the management in cost control and decision making. This is the main object of cost accounting. Now the primary objective of management accounting is to provide necessary information to management in the process of its planning, controlling, performance, evaluation and decision making. कॉस्ट अकाउंटिंगचा मेन उद्देश जो असतो तो मॅनेजमेंटला कॉस्ट कंट्रोल आणि डिसिजन मेकिंगमध्ये मदत करणं या उद्देशानं कॉस्ट अकाउंटिंग ठेवलं जातं. तर मॅनेजरियल अकाउंटिंग किंवा त्यालाच आम्ही मॅनेजमेंट अकाउंटिंग असं देखील संबोधतो. तर मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पहिला उद्देश काय असेल तर मॅनेजमेंटला जे प्लॅनिंग करावं लागणार आहे, कंट्रोलिंग करावं लागणार आहे किंवा एखाद्या कामाचं इव्हॅल्युएशन करायचं असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल किंवा डिसिजन मेकिंग घ्यायचं असेल तर अशा वेळेला मदत करण्याचं काम आम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग करताना दिसून येतं. सेकंड फरक आहे डिफरन्स मॉनिटरी टर्म्स. कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम युजेस क्वांटिटेटिव्ह कॉस्ट डाटा दॅट कॅन बी मेजर्ड इन द मॉनिटरी टर्म्स. तर कॉस्ट अकाउंटिंग हे क्वांटिटेटिव्ह कॉस्ट डाटा कलेक्ट करतं जे मोजता येऊ शकतं किंवा पैशामध्ये आहे अशा क्वांटिटेटिव्ह डाटेचा समावेश आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये होताना दिसून येतो. Management accounting uses both quantitative and qualitative data. It also uses those data that cannot be measured in terms of money. मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये मात्र क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह डाटा या दोघांचा देखील समावेश येऊ शकतो. कारण आम्ही परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन हे पैशामध्ये नाही मोजू शकत किंवा कंट्रोलिंग आम्ही पैशामध्ये मोजू शकत नाही. तर क्वांटिटी की काही डिसिजन मेकिंगच्या संदर्भात असेल तर ती क्वांटिटी वाईज आम्ही मोजू शकेन. काही सिच्युएशन ही क्वालिटेटिव्ह देखील असू शकते, काही क्वांटिटेटिव्ह असू शकतं. तर दोघांचं देखील मेजरमेंट करण्याचं किंवा इव्हॅल्युएशन करण्याचं काम मॅनेजमेंट अकाउंटिंग करतं. इट ऑल्सो युजेस दोज डाटा दॅट कॅन नॉट बी मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी, की जे पैशात नाही आहे अशा गोष्टींचं देखील कॅल्क्युलेशन तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये होताना दिसून येतं. तर हे तर रोल काय प्ले केला जातो कॉस्ट अकाउंटिंगमध्ये तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. की रोल प्ले करत असताना डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन आर द प्रायमरी रोल ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. तर कॉस्ट अकाउंटिंग काय भूमिका बजावतं तर कॉस्ट कंट्रोल करणं, कॉस्टला नियंत्रणामध्ये ठेवणं, एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट ठरवणं, कॉस्ट रिडक्शन करणं, कुठंही क्वालिटेटिव्हला धक्का न लागता, कुठंही काटछाट न करता ती किंमत कशी कमी आणू शकतो या बाबतीमध्ये कॉस्ट रिडक्शन करणं हे भूमिका कॉस्ट अकाउंटिंग बजावताना दिसून येतं. मॅनेजमेंट अकाउंटिंग मात्र इफेक्टिव्ह आणि इफिशियंट परफॉर्मन्स ऑफ कन्सर्न इज द प्रायमरी रोल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. की कार्यक्षमपणे आणि इफिशियंट कार्यक्षमपणे म्हणतो आपण, इफेक्टिव्ह कार्यप्रभावीपणे ते कार्य कंप्लीट करायचं आहे किंवा त्याचा जो म्हणतो आपण त्याला परफॉर्मन्स जो आहे तो मेजर करण्यासाठी आम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंगची गरज पडताना दिसून येतं. चौथा फरक आहे डिपेंडन्स. सक्सेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग डज नॉट डिपेंड अपॉन द मॅनेजमेंट अकाउंटिंग सिस्टीम. कॉस्ट अकाउंटिंग हे मॅनेजमेंट अकाउंटिंगवरती डिपेंड असलेलं आम्हाला दिसून येत नाही. कॉस्ट अकाउंटिंग हे एक सेपरेटच आहे, त्याचा स्वतःचा असा सबसेट असलेला दिसून येते, त्याची स्वतःची प्रिन्सिपल्स वेगळे आहेत. मात्र सक्सेस ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग डिपेंड्स अपॉन साऊंड फिनान्शियल सिस्टीम अँड कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम ऑफ अ कन्सर्न. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग मात्र तुम्हाला त्या कंपनीमध्ये फायनान्शियल अकाउंटिंग कसं ठेवलेलं आहे किंवा कॉस्ट अकाउंटिंग कसं ठेवलेलं आहे याच्यावर आधारित असलेला आम्हाला दिसून येतो. म्हणजे याचा जो बेस आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा
किंवा जे डाटा कलेक्शन आहे ते आम्ही मात्र फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कलेक्ट करतो आणि मग मॅनेजमेंट अकाउंटिंग हे तयार होतं. मात्र कॉस्ट अकाउंटिंग हे तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंगवरती डिपेंड असलेलं दिसून येत नाही, मात्र मॅनेजमेंट अकाउंट मात्र कॉस्ट अकाउंटवर डिपेंड आहे. नाव फिफ्थ डिफरन्स, डाटा टेकन. कॉस्ट रिलेटेड डाटा ॲज ऑब्टेन्ड फ्रॉम फायनान्शियल अकाउंटिंग इज द बेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. की कॉस्ट अकाउंटिंगला जे काही अत्यावश्यक माहिती लागत असेल, काही फिगर्स वगैरे लागत असतील तर काही वेळेला फायनान्शियल अकाउंटिंगमधून ते कलेक्ट केले जातात. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज बेस्ड ऑन द डाटा ॲज रिसिव्ड फ्रॉम फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. वरती जे सांगितलं त्याच्यामध्ये थोडासा फरक करून घेतलेला आहे की फायनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगचा जो डाटा आहे तो आम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग मेंटेन करण्यासाठी किंवा रिपोर्ट करण्यासाठी उपयोगात आणला जातो. मेजरिंग ग्रेड. इन कॉस्टिंग डाटा मेजरिंग ग्रेड इज अ क्वांटिटेटिव्ह. ह्याचं जे मेजरमेंट बघितला तर इथं क्वांटिटी वाईज दिसेल, मॉनिटरी फॉर्ममध्ये तुम्हाला सगळं रेकॉर्ड नंबरिकलमध्ये तुम्हाला दिसेल नंबर्स वगैरे इथं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. मात्र मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये जो डाटा असेल किंवा त्याचं मेजरिंग ग्रेड असेल ते तुम्हाला क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह बोथ आर द मेजरिंग ग्रेड ऑफ द मॅनेजमेंट अकाउंटिंग. ही मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये ह्या दोघांचा देखील समावेश होताना मला दिसून येतो, क्वांटिटेटिव्ह वाईज अँड क्वालिटेटिव्ह वाईज. डिसिजन मेकिंग बेस प्रोव्हाइड फ्युचर कॉस्ट रिलेटेड डिसिजन्स बेस्ड ऑन हिस्टॉरिकल कॉस्ट इन्फॉर्मेशन. एखाद्या वस्तूची किंमत ठरवत असताना त्याच्यावरती झालेल्या सर्व खर्चांची गोळाबेरीज करतो आणि मग आम्ही त्याची फ्युचर कॉस्ट ठरवतो किंवा डिसिजन वगैरे घेतो. जो खर्च ऑलरेडी इन्कर झालेला आहे हिस्टॉरिकल, या हिस्टॉरिकल कॉस्टचा विचार करून आम्ही वस्तूची किंमत जी आहे ती ठरवली जाते किंवा एखादे डिसिजन्स आम्ही घेत असतो. मात्र मॅनेजमेंट अकाउंटमध्ये प्रोव्हाइड हिस्टॉरिकल अँड प्रेडिक्टिव्ह इन्फॉर्मेशन इन द फ्युचर डिसिजन मेकिंग. इथं मात्र दोन्ही देखील डाटा किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताना दिसेल की भविष्याचा अंदाजाच्या दृष्टीनं मागे काही खर्च झालेला असेल याच्यापूर्वी तर या दोघांची देखील माहिती तुम्हाला मॅनेजमेंटला देण्याचं काम मॅनेजमेंट अकाउंटिंग करताना दिसून येतं. मग ते डिसिजन मेकिंगला असेल किंवा वस्तूच्या किमती ठरवत असताना आम्हाला त्याचा वापर होताना दिसून येतं. ॲप्लिकेशन. कॉस्ट अकाउंटिंग प्रिव्हेंट्स अ बिझनेस फ्रॉम इन्करिंग कॉस्ट बियॉन्ड बजेट. कॉस्ट अकाउंट प्रिव्हेंट्स अ बिझनेस फ्रॉम इन्करिंग कॉस्ट बियॉन्ड बजेट. की बजेटपेक्षा खर्च जादा जाऊ नये याच्याकडं मात्र आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगची गरज पडताना दिसून येतं. कॉस्ट अकाउंटिंग याला प्रतिबंध करतं किंवा ती अडवण्याचा प्रयत्न करतं की बजेटच्या बाहेर खर्च जाऊ नये. आपण जे बजेट ठरवलेलं आहे त्यामध्येच त्या बिझनेस कन्सर्न तेवढा एक्सपेन्सेस इन्कर केला जावा हा त्याच्यामागं उद्देश असतो. मॅनेजमेंट ऑफ अकाउंटिंग ऑफर्स अ बिग पिक्चर ऑफ हाऊ मॅनेजमेंट शूड स्ट्रॅटेजाइज. की मॅनेजमेंटची भविष्यात मोठं असं व्यूहरचना, मोठा दृष्टिकोन किंवा मोठं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं कंपनीची मोठी भविष्यातली ध्येयधोरणे ठरवण्याच्या संदर्भात एक मोठं काय म्हणू आपण त्याला गाईडलाईन किंवा मॅनेजमेंटला एखादं दृष्टिकोन देण्याचं काम आम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग करताना दिसून येतं. ते फक्त बजेटपुरतं मर्यादित नाही आहे, हे बजेटच्या बाहेर जाऊन देखील कंपनीचे भविष्यातले प्लॅन काय असतील, भविष्यातले डावपेच काय असणार आहेत, कंपनीनं अधिक सक्सेस होण्यासाठी त्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे या संदर्भाचं गाईडलाईन तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग करताना दिसून येतं. युजफुल टू 9 नंबर स्कोप. कॉस्ट अकाउंटिंगचा स्कोप तुम्हाला नॅरो दिसून येतो ॲज कम्पेअर टू द मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग स्कोप इज मच ब्रॉडर ॲज कम्पेअर टू कॉस्ट अकाउंटिंग. या दोघांची एकमेकाशी तुलना केली तर मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या दृष्टीनं कॉस्ट अकाउंटिंग हे कॉस्टपुरतं मर्यादित दिसतं, त्यामुळे ते नॅरो दिसतं. क्वांटिटेटिव्ह याचा रिलेशन येतं, कॉस्ट कंट्रोल, कॉस्ट रिडक्शन याच्याशीच याचा फक्त समावेश होतो. मात्र मॅनेजमेंट अकाउंटिंगचा स्कोप तुम्हाला वायडर दिसतो कारण हे प्लॅनिंगशी रिलेटेड आहे, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशनशी संदर्भात आहे, डिसिजन मेकिंगच्या संदर्भात याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे याचा स्कोप जो आहे तो आम्हाला ब्रॉडर दिसतो. Useful to cost accounting reports are useful to management as well as shareholders, creditors of a concern. या तिघांना देखील याचा कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग होताना दिसून येईल. But the management accounting prepares reports exclusively made for the management. These are not for the public document. Management accounting only reports to the management, not for the creditors or the shareholders. Principles used. Only cost accounting principles are used in it. In cost accounting, you have to follow only the cost accounting principles, but in the management accounting, it is the combination of the financial accounting and cost accounting, which the data retrieved from these are recorded into the management accounting
So management accounting follows principles of cost accounting and financial accounting. Both principles are followed by the management accounting. Now the statutory audit of cost accounting reports are necessary in some cases, especially big business houses. स्टॅट्युटरी ऑडिट आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काही वेळेला गरजेचंच दिसून येतं की मागच्या वेळेला जे सांगितलं आम्ही, सिमेंट इंडस्ट्री असेल, सायकल इंडस्ट्री असेल, साखर कारखाना असेल, अशा इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट अकाउंटिंगचा रिपोर्ट करणं, त्याचं ऑडिट करणं हे कंपल्सरी केलेलं दिसून येतं. मात्र मॅनेजमेंट अकाउंटिंग नो सच रिक्वायरमेंट ऑफ ऑडिट रिपोर्ट्स इन मॅनेजरियल अकाउंटिंग. मॅनेजरियल अकाउंटिंगमध्ये अशा स्वरूपाचं स्टॅट्युटरी ऑडिट काही करून घेतलं जात नाही किंवा त्याची गरज पडत नाही. रिलेशन कॉस्ट अकाउंटिंग रिलेटेड टू द कॉस्ट रिलेटेड डाटा. याचा जर संबंध बघितला कॉस्ट अकाउंटिंगचा, तर कॉस्ट रिलेटेड जो काही खर्चाच्या संदर्भात असेल किंवा एखाद्या प्रोडक्टच्या संदर्भात असेल त्याचंच आम्हाला इथं डाटा किंवा इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करताना दिसून येतं. मॅनेजमेंट अकाउंटिंग युजेस फिनान्शियल अकाउंटिंग डाटा ॲज वेल ॲज कॉस्ट अकाउंटिंग डाटा. ह्या दोघांचा देखील डाटा मॅनेजरियल अकाउंटिंग किंवा मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये त्याचा वापर होताना दिसून येतो. मग फायनान्शियल कॉस्ट डाटा असेल किंवा कॉस्टिंगचा डाटा असेल, हे दोन्ही देखील मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये घेतले जातात, ज्याच्या सहाय्यानं प्लॅनिंग करणं, कंट्रोल करणं, डिसिजन मेकिंग करणं, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करणं यासारखी कामं मॅनेजमेंट अकाउंटिंग करू शकतं. हा आमचा ह्या दोघांमधला फरक जो आहे तो सांगितला, तो डिफरन्स बिटवीन कॉस्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग.